हाय फ्रेंड्स, तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले व्हेज थालीपीठ. ज्यासाठी मी साहित्य घेतले 3 काकड्या, 1 गाजर, 2 शिमला मिर्च, 2 कांदे, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर आणि पिठं. आता पिठांमध्ये मी घेतले 1 कप ज्वारीचं पीठ, अर्धा कप गव्हाचं पीठ, अर्धा कप बेसनाचं पीठ आणि पाव कप तांदळाचं पीठ. सगळे व्हेजिटेबल्स मी खिसून घेतलेले आहे आणि आता त्याच्यात मी ओवा घालणार आहे. सगळे व्हेजिटेबल्स मी खिसून घेऊन पिठात घातले आणि त्याच्यात आता मी ओवा घालणार आहे. ओव्यानंतर जरासं हिंग घालणार आहे. हिंग झालं की मीठ घालणार आहे. 1 टेबलस्पून घातले मी मीठ. त्याच्यानंतर मी गूळ घालणार आहे 1 टीस्पून. त्याच्यानंतर मी 1 टेबलस्पून आलं लसूण मिरचीची पेस्ट घातलेली आहे. आता त्याच्यानंतर मी धना जिरा पावडर घालणार आहे 1 टीस्पून. त्याच्यानंतर 1 टीस्पून गरम मसाला टाकणार आहे. त्याच्यानंतर मी कोल्हापुरी कांदा लसूण तिखट आपलं टाकणार आहे. आणि मी मोस्टली तर बाहेरनंच आणते, घरात बनवत नाही, पण आपण आपल्या हिशोबाने तिखट घालू शकताय. त्याच्यानंतर कोथिंबीर आणि त्याच्यानंतर मी तेल कढवून ते घातलेलं आहे. 2 चमचे तेल मी गरम करून घेतलेलं आहे आणि ते मी पिठात घातले. त्याच्यामुळे खमंग असे होतात थालीपीठं. सो म्हणून ते घातले आणि आता हे सगळं मी एकजीव करून घेऊन त्याचं व्यवस्थित पाणी लागेल तेवढं घातले. म्हणजे मी साधारणतः 1.5 कप पाणी घातले. 1.5 ते 1 कप पाणी साधारणतः घातले. तुम्हाला तुमच्या हिशोबाने तुम्ही करा. थालीपीठाचं पीठ तुम्ही जसं मळाल तसं. म्हणजे तुम्हाला जर पातळ थालीपीठाच्या पिठाने थालीपीठ करता येत असतील तर तुम्ही ते करू शकताय. मी घट्टसर पीठ मळते म्हटल्यावर मला 1 ते 1.5 सव्वा कप पाणी लागलेलं आहे. मला लागेल तसं मी पाणी घालून पीठ व्यवस्थित छान मळून घेतलेलं आहे, तुम्ही बघूच शकताय. आणि त्यानंतर मी त्याला थोड्या उशिरासाठी झाकून ठेवते. आता माझ्याकडे सुती कापड नाही आहे म्हणून मी दुसरा बाऊल टाकला आहे. तुम्ही सुती कापडामध्ये हे करू शकता. आता मी एक ओलं कापड घेतले. आता मी ह्याच कापडावर गेले कित्येक वर्ष थालीपीठ करते म्हणून माझं कापड असं झालं आहे. तसं ते चांगलंच आहे कापड. त्याच्यावर मी थालीपीठ करते. तुम्ही बघूच शकताय मी कशा पद्धतीनं थालीपीठ करते आहे. त्या पद्धतीनं तुम्ही पण करू शकताय. आणि दुसऱ्या बाजूला मी तवा गरम करायला ठेवले. त्याला मी तेल लावून घेतलेलं आहे आणि तवा तापायला ठेवलेला आहे. आणि आता मी त्याच्यात थालीपीठ घालणार आहे भाजायला. बघा, रुमाल ठेवल्या पाणी जर सगळीकडे आपण घातलं तर व्यवस्थित रुमाल निघतो आणि आपल्याला भाजत पण नाही. आणि आता तुम्ही बघू शकता त्याच्यात मी होलं केलेत. ते होलं म्हणजे आपण थालीपीठ थापटल्यानंतर ती सगळीकडनं व्यवस्थित भाजायला पाहिजे म्हणून ती होलं केलेत. त्याच्यातनं आपण तेल घालायचं म्हणजे ते सगळीकडनं व्यवस्थित भाजते. अशा प्रकारे मी सगळ्यांसाठी थालीपीठ करून घेतलेलं आहे. 1-2-3 थालीपीठाचे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. तुम्ही बघू शकताय मी कशा पद्धतीने करते आणि तुम्ही पण करून बघा. आणि आवडलंच तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा. तुमच्या प्रतिसादाची मला खूप गरज आहे. प्लीज मला सपोर्ट करा. मला माहिती आहे माझे व्हिडिओज थोडेसे व्यवस्थित होत नाही आहेत, कारण मम्मी माझी व्हिडिओ करते, म्हणजे माझे व्हिडिओज वगैरे शूट करते, पण एकदा तिला पण एवढं व्यवस्थित जमत नाही. आता बघा ती मला मदत करायला आले. तिला जमते तसे तिचं प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी करते. पण कसं आहे आता वय झालं आहे, आम्हालाच जमत नाही. आणि ती तर आता तिचं वय झालं आहे म्हटल्यावर जसं जमेल तसं आम्ही करतो आहे. प्लीज आम्हाला सपोर्ट करा. तुमचा एक लाईक आम्हाला खूप आनंद देऊन जातो. बघा किती छान दिसत आहेत थालीपीठ. नक्की करून बघा आणि कसे झालेत हे मला सांगा. ह्याच्याबरोबर जी काळे वाटाण्याची भाजी आहे ती मी लवकरच टाकीन. थँक्यू.